श्रीरामांसारखा पती असूनही सीतेच्या हरणाच्या वेळी सीता पूर्णपणे एकटी होती. द्रौपदीला 5 पतींचं संरक्षण होतं, पण वस्त्रहरणाच्या वेळी तिच्या वेदनेचा भागीदार कोणीच नव्हता. 4 मुलांचे वडील असलेले राजा दशरथ अंतसमयी एकटेच होते. संपत्ती, सत्ता, बल सगळं असलेला लंकाधीश रावण मरणाच्या वेळी कोणाच्याही मदतीशिवाय एकटा होता. जगाचे मालक असलेले भगवान श्रीकृष्ण जेव्हा बाण लागला तेव्हा तेही एकटेच होते. शरशय्येवर पडलेले भीष्म, त्यांच्या वेदना वाटून घ्यायला कुणीच नव्हतं. अभिमन्यूवर सगळ्यांचं प्रेम होतं, पण चक्रव्यूहातून त्याला बाहेर काढायला कुणीच पुढे आलं नाही. मित्रांनो, या सगळ्या कथांमधून एकच सत्य समोर येतं. या जगात खरं तर आपलं कोणीच नसतं. शेवटी आपल्या सोबत राहतं फक्त आपलं कर्म. म्हणून कर्म चांगलं ठेवा, कारण त्याच कर्माचं फळ आपल्याला भोगायचं असतं. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.